कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सुवर्णा फर्नांडिस आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य महिला एकत्र आज दुपारी मतदानासाठी जात होत्या। यावेळी याच परिसरात राहणाऱ्या सुनील गायकवाड यानं तुम्ही कुणाला मतदान करणार, मी सांगतो त्याला मतदान करा अशी धमकी देत महिलांची हुज्जत घातली। यानंतर सुवर्णा फर्नांडिस तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेल्या होत्या, मात्र पोलिसांनी दखल घेतली नसल्याचं फर्नांडिस यांनी सांगितलं। मत द्यायला जाण्याचा गेलेलो रोडपर्यंत सुनील तम्मा गायकवाड यांनी मला अडवलं, तू कुणाला मत देणार? मी म्हणलो ती माझी इच्छा, 4 मत कुणाला द्यायचं तिथं गेल्यानंतर मी ठरवीन। यानं साडीला माझ्या धरलं त्यांच्या माणसाने अडवत नाही तर इथं आम्ही बोलत आणलं, बहिणीला बोलत आम्ही साडीचं तिनं साड्या हातापदराला आमच्या धरलं ओढलं आणि आमच्या घरापाशी इटा फोडल्या, धमकी दिली तलवारीची, तुला मारतो। लहान बाळ घेऊन मी डिव्हिजनला राजवाडा डिव्हिजनला गेलो, तिथं कंप्लेंट घेतली नाही, मी गेल्यानंतर लहान बाळ आहे त्या माझ्या मुलगीने दरवाजा बंद केला, मी बाळाला घेऊन गेलो, इथं सगळ्या विटा दरवाज्यावर घरावर बॅरेलवर सगळ्या विटा घातल्या आणि धमकी दिली, संध्याकाळी आमच्या हातात तुम्ही जगला तर बघा म्हणला, जगल ते बघा। सुनील गायकवाड यानं फर्नांडिस यांच्या घरावर दगडफेक करून धमकी दिल्यानं रात्री अपरात्री अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण अशी विचारणा देखील फर्नांडिस यांनी केली आहे। महिला मतदारांना धमकावणाऱ्या सुनील गायकवाडवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे।